विशिष्टा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. पण आज दशक आठवा, ज्ञान दशक किंवा मायोद्भव दशक असं ज्याला म्हणतात त्याची सुरुवात करणार आहोत. पण मागच्या वेळेला मी एकदा म्हटलं होतं की मी ह्या काही ओळी म्हणजे एक अभंगाच्या ओव्या वाचून दाखवीन. त्या दासबोधातल्या नाहीत, पण भावसुमनांजली म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यामधले लीलाताई गाडगीळांनी त्यांनी लिहिलेले नाही, त्यांनी त्याच्यामध्ये त्या लिहिलेल्या आहेत. काहीतरी हरिदास म्हणे असं म्हटलेलं आहे शेवटी. पण तो जो अभंग आहे, कुणी लिहिला, काय लिहिला, कुठे आहे, याच्यापेक्षा सुद्धा या 7 दशकांना, पहिले जे 7 दशक झाले त्याच्यामध्ये आपल्याला सगळं जे काही सांगितलं त्याच्याशी तो रिलेटेड आहे. म्हणजे कसं आहे की पहिले 5 दशक, पण आता हा मुद्दामून आढावा का घेतोय? आढावा म्हणजे दशकाचा आढावा नाही घेतोय, पण तरी सुद्धा आढावा असा घेतोय की पहिले 5 दशक आपण शिकलो. ते 5 दशक म्हणजे नित्यानित्य विवेक, विचार, नित्यानित्य विवेक, वैराग्य, शमदमादी षट संपत्ती आणि मुमुक्षुत्व. म्हणजे साधन चतुष्टय सांगणारे हे पहिले 5 दशक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीच्या पहिल्या दशकापासून 5व्या दशकापर्यंत. आणि हे सगळं आचरणात आणणारा म्हणजे साधन चतुष्टयाची बैठक ज्याची परिपूर्ण झालेली आहे असा जो आहे तो या सगळ्या ज्ञानाचा अधिकारी आहे, असं त्यांनी आपल्याला सांगितलं. नंतर 6वा दशक जो होता, जो 6वा दशक हे सगळं सांगणार आहे की हा ज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो. आणि मग 7वा दशक जो आहे तो मागच्या वेळेला आपण बघितलं की पूर्णपणे सतत स्वतंत्र दासबोध या नावाने तो ओळखला जायचा पूर्वी. नंतर समर्थाने तो या 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश असा जो मोठा ग्रंथ राज दासबोध तयार झाला, त्याच्यामध्ये हा एक दशक म्हणून त्यांनी टाकला. दशक 7वा, त्याला मुळामध्ये दासबोध असं पूर्वी म्हणत असत, त्या नावाने तो ओळखला जायचा, त्याबद्दलही आपण बघितलं होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर आता जो 8वा दशक आहे, हा 8वा दशक ज्ञान दशक असं खरं मूळचं नाव होतं, आहे ज्ञान दशक. कारण का? तर आपण बघितलं होतं सिद्धांची लक्षणं जी आहेत ती सांगताना त्यांनी अगदी मोघम, अगदी थोडक्यात सांगून मग म्हटलेलं आहे ज्ञान दशकी सांगेन. 5व्या दशकात मला वाटतं म्हटलंय की सिद्ध लक्षण, बद्ध मुमुक्षु साधक, हे सगळी लक्षणं त्याने सांगितली आणि सिद्धांची अगदी किरकोळ सांगितली. आणि मग म्हटलंय की हे ज्ञानदशकी बोलेन, म्हणजे ते 8व्या दशकात तुम्हाला मी व्यवस्थितपणे सांगेन की कोणती कोणती लक्षणं आहेत. हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं असल्यामुळे ज्ञानदशक सुद्धा आधी ठेवलेलं आहे लिहून, हेही तितकंच खरं. पण त्यावेळेला काय हरकत नव्हती ना सांगायला, बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध. मग सिद्धाची सगळी लक्षणं सांगून टाकायला काहीच हरकत नव्हती. बद्धाची सांगितली, बद्ध आम्ही आहोत त्यामुळे आम्हाला पटकन कळतंय की बद्ध कोणाला म्हणायचं. आम्ही दुसऱ्यांना म्हणत होतो मूर्ख लक्षणामध्ये, काय मूर्ख आहेत ना बाकीचे लोक, म्हणजे मी शहाणा, ही धारणा होती. हळूहळू ती धारणा साधन चतुष्टयाने बदलत जात जात आम्हाला कळायला लागलं की मी बद्धच आहे. काही जणांना कळायला लागलं की आम्ही आता मुमुक्षू झालोय, की आम्हाला आता देवाची ओढ लागलेली आहे, परमात्म्याला पाहावे अशी इच्छा निर्माण झाली, देव दर्शनाची इच्छा निर्माण झाली. जेव्हा होईल तेव्हा होईल, पण इच्छा तर निर्माण झाली. म्हणून आम्हाला तिथे त्यांनी बद्ध नंतर मुमुक्षूची लक्षणं सांगितली. कारण
काही जणांमध्ये ती आहे, म्हणून ती मुमुक्षूपर्यंत आली. आणि मुमुक्षू नंतर साधक कसं व्हायचं हे कळायला हवं, म्हणून साधकाची लक्षणं त्यांनी डिटेलमध्ये सांगितली. पण बद्ध मुमुक्षू साधक आणि सिद्ध हा प्रवास आहे देवदर्शनापर्यंत जाण्याचा. म्हणजे देवदर्शन ते म्हणजे आत्मसाक्षात्कार ज्याला आपण म्हणतो तिथपर्यंत जाण्याचा हा प्रवास आहे. आणि त्याच्यासाठी साधन चतुष्टयाची बैठक तयार करावी लागते. म्हणून त्यांनी म्हणताना असं म्हटलं, सिद्धाची मी लक्षणं नंतर सांगेन. त्याचं कारण असं, सिद्धाची लक्षणं त्याच वेळेला सांगितली असती तर कदाचित आम्हाला ती पटली नसती. काहीही सांगतायत, थोडस वाढवूनच सांगतायत, सिद्ध झाला म्हणून काय. पण आता कुठेतरी ज्ञानाचं साधन चतुष्टय निर्माण झालं. विवेकाने प्रत्येक गोष्ट कशी बघायची हे आम्हाला कळलं. वैराग्य कसं असायला पाहिजे हे कांड पिसे असून उपयोग नाही. अगदी टोकाची भूमिका प्रत्येक ह्याच्यात घेऊन उपयोगाची नाही, हे सगळं आम्हाला समजलं. शमदमादी षट संपत्ती आमच्या अंगी आम्ही बाणवली. त्यावेळेला मग आता आम्हाला जर सिद्धांची लक्षणं सांगितली तर निश्चितपणे ती आम्हाला म्हणजे शाब्दिक पातळीवरती का होईना पण समजू शकतील. असं हे सगळं सांगून 6व्या दशकामध्ये आपल्याला त्यांनी या सगळ्याचा प्रवास कसं करायचा, मग सद्गुरु कोणाला करायचं, काय करायचं, कसं करायचं, बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्या प्रवासाच्या दृष्टीने मार्गदर्शन 7वा दासबोध म्हणून सांगितला. आणि 8वा जो आपण बघणार आहोत तो ज्ञान दशक म्हणून सांगितलंय. ज्ञान दशक म्हणा किंवा मायोद्भव हे त्यांनी नंतर दिलेलं नाव आहे. मुळातलं नाव ज्ञानदशक आहे. आता मुळातलं नाव ज्ञानदशक आहे असं का, आणि आत्ता मायोद्भव म्हटले का, ते आपण त्या त्या वेळेला बघणार असतो. त्याचं कारण सांगण्यापूर्वी जो 7व्या दशकामध्ये मी म्हटलं शेवटी श्लोक किंवा अभंग आहे खरं म्हणजे तो तो म्हणून दाखवेल. कारण ह्या सगळ्या प्रक्रिया ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणून दाखवेल म्हणजे वाचून दाखवेल. कारण मी गाण्याच्या बाबतीमध्ये तानसेन नाहीये, कानसेन आहे. असो. सत्संगाविण ज्ञान मिळेना सद्गुरु बोधाचे. शांतपणे ऐका. सत्संगाविना ज्ञान मिळेना सद्गुरु बोधाचे, करावया सत्संग पाहिजे वाचन शास्त्रांचे. आधी सत्संगाशिवाय ज्ञान मिळत नाही हे आपण याच्यामध्ये पहिल्या दशकांमधनं पाहिलेलं आहे. हे सगळ्याचा सारांश असल्यासारखा हा आहे. त्यामुळे सत्संगाविण ज्ञान मिळेना सद्गुरु बोधाचे. कारण सत्संग केल्याशिवाय सद्गुरु आपल्याला प्राप्त होत नाहीत आणि सद्गुरु प्राप्त झाल्याशिवाय बोध मिळत नाही. करावया सत्संग पाहिजे वाचन शास्त्राचे. पण सत्संग मिळण्यासाठी आधी थोडीशी आपली प्रगती करून घेतली पाहिजे अध्यात्माच्या दृष्टीने. मग त्याच्यासाठी काय करायचं, शास्त्र ग्रंथाचं वाचन करायचं. म्हणजे सुरुवातीला वाचन करायचंय, शास्त्र ग्रंथाचं करा, अभ्यासाचं करा, पोथ्यांचं करा, कोणाचंही करा, काही हरकत नाही. पण आध्यात्मिक ग्रंथाचं वाचन करावं. ते कोणते ग्रंथ कसे असतात हेही आपल्याला श्रवण निरूपणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. सत्संगाविना ज्ञान मिळेना सद्गुरु बोधाचे, करावया सत्संग पाहिजे वाचन शास्त्राचे. शास्त्र वाचण्याआधी पाहिजे सेवा वडिलांची, सेवा करण्याआधी पाहिजे जोड वागण्याची. शास्त्र ग्रंथ वाचायला हरकत नाही, पण ते नुसतं शाब्दिक ज्ञान मिळून उपयोगी नाही. त्याच्यासाठी आधी आचरण क्रिया पण करावी लागते. मग ती आचरण क्रिया आध्यात्मिक कशी करणार असा प्रश्न असेल तर साधं सोपं उदाहरण, सेवा वडिलांची. वडिलांची याचा अर्थ वडीलधाऱ्या माणसांची सेवा करणं. शास्त्र वाचण्याआधी पाहिजे सेवा वडील. कारण ज्या वेळेला दुसऱ्याची सेवा करण्याची वृत्ती निर्माण होते, मग ती भले आई वडिलांची असो, शेजाऱ्या पाजाऱ्यांची असो, वृद्ध माणसांची असो, त्यावेळेला जीवभूते शिवपूजा करण्याची सवय आपल्याला लागते. किंवा नरतोचीस नारायण हे ह्या प्रवास आपला त्यावेळेला सुरू होतो. नरजन्मात राहून सुद्धा नारायण होता येतं असं जे म्हटलं जातं, त्याची सुरुवात निर्माण होते. कारण ही वृत्ती, सेवा वृत्ती ही आपल्याला दुय्यम स्थान देत असते. हे आपण नवविधा भक्तीतल्या दास्य भक्तीवरती म्हणा किंवा वेगवेगळ्या भक्तींमधनं आपण बघितलेलं आहे. आता शास्त्र वाचण्याआधी पाहिजे सेवा वडिलांची, सेवा करण्याआधी पाहिजे जोड वागण्याची.
कारण नुसतंच बडबड करून उपयोग नाही, वागण्याची जोड पण प्रत्येक गोष्टीला द्यायला हवी. वागावयाचा निश्चय करण्या आता वागावयाचा निश्चय करण्या प्रेम हवे पोटी, प्रेम व्हावया प्राप्त पाहिजे मूळचीच बुद्धी. वागायला निश्चय करायला आधी मुळामध्ये त्या त्या व्यक्तींबद्दल प्रेम असायला पाहिजे, तर त्यांची सेवा निस्वार्थ बुद्धीने केली जाईल आणि मग नरतोची नारायण प्रवास सुरू होईल. पण त्यापेक्षा त्या जीवभूते शिवपूजा हाही प्रवास सुरू होईल. ऍट ए टाइम हे दोन्ही प्रवास सुरू होतात. आणि मग इथे बुद्धी व्हावया प्राप्त पाहिजे जोड सुदैवाची, दैव मिळण्या गड्या पाहिजे कर्मे पूर्वीची. आता अशी बुद्धी, सद्बुद्धी, शुद्ध बुद्धी, व्यवसायात्मिका बुद्धी पाहिजे, व्याभिचारणी बुद्धी नव्हे. नाहीतर बाहेरचं कोणी आलं की तेवढ्यापुरती सेवा करताना बघायचं. काय सेवा, त्यांच्या पुढे सगळी नाटकं करायची आणि नंतर सगळी माणसं गेली की मग हिडीस पिडीस करायला लागेल. हे वरवरच दाखवणं वेगळं आणि आतून निर्माण होणं वेगळं. परमेश्वराची भक्ती करताना प्रत्येक गोष्ट आतून निर्माण होणं महत्वाचं असतं, दृश्य भागाला महत्व नाही. भले तुम्ही सगळ्यांबरोबर गप्पा मारत बसा, पण नंतर आपली सेवा करा की जी कोणाच्या दृष्टीसही पडणार नाही. पण भगवंत जो आपल्या आतमध्ये बसलेला आहे, तो ही प्रत्येक गोष्ट बघत असतो. आपल्या आधी त्याला कळतं की ह्याच्या मनातला भाव काय, आणि म्हणून भाव तोची देव असं म्हटलं जातं. मग बुद्धिभाव या प्राप्त पाहिजे जोड सुदैवाची, दैव मिळण्या गड्या पाहिजे कर्मे पूर्वीची. पूर्व याच्यासाठी अनेक जन्माची सुकृत असावी लागतात, तेव्हा अशी बुद्धी मिळते असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे पूर्व सुकृताचे पूर्व सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. विठ्ठले आवडी म्हणजे काय? प्रत्येक नरदेहामध्ये विठ्ठल पाहण्याची वृत्ती निर्माण होणं. श्रीहरिदास म्हणे ही सांगड कोटी जन्माची, तरीच फळ सद्गुरु कृपा अंतर्ज्ञानाची. अंतर्ज्ञानाचं अंतर्ज्ञान प्राप्त होण्यासाठी दुसरं काहीही करण्याची आवश्यकता नाही. नाही तर पारायणावर पारायण करायचं आणि पारायण मात्र व्हायचं नाही. पारायणावर पारायण करायचं शाब्दिक, आणि पारायण संपलं की प्रसादाची वाट पाहायची. हे सगळं महाप्रसाद वगैरे, पण हे करायला हरकत काहीच नाही. पण पारायणावर पारायण करतापूर्वी त्या बाबतीमध्ये परायण होणं महत्वाचं आहे. हे वाक्य मी नेहमी सांगते. एका काना फरक आहे फक्त, परायण आणि पारायण, पण ते महत्वाचं आहे. हे म्हणजे काही जण नुसतं दाखवण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतात, त्या अपेक्षित नाहीत. आपली प्रगती आपल्याला करायची असेल तर दर्शन बाहेरच्या लोकांना देण्याची गरज नाही. दर्शन आपण घ्यायचं असतं परमेश्वराचं. जीवभूते शिवपूजा करून. एकदा पुन्हा फक्त वाचून दाखवते म्हणजे सलग हे समजेल. सत्संगाविण ज्ञान मिळेना सद्गुरु बोधाचे, करावया सत्संग पाहिजे वाचन शास्त्राचे. शास्त्र वाचण्याआधी पाहिजे सेवा वडिलांची, सेवा करण्याआधी पाहिजे जोड वागण्याची. वागायाचा निश्चय करण्या प्रेम हवे पोटी, प्रेम व्हावया प्राप्त पाहिजे मूळचीच बुद्धी. बुद्धी व्हावया प्राप्त पाहिजे जोड सुदैवाची, दैव मिळण्या गड्या पाहिजे कर्मे पूर्वीची. श्रीहरिदास म्हणे ही सांगड कोटी जन्माची, तरीच फळ सद्गुरु कृपा अंतर्ज्ञानाची. असा हे आधीच सगळी ओळख करून देणारा 7व्या दशकापर्यंत आल्यावर मग आपण 8व्या दशकाला आता सुरुवात करणार आहोत. आणि 8वा दशक करण्यापूर्वी हे 8व्या दशकामध्ये आतापर्यंत 7व्या दशकापर्यंत जे जे काही प्रश्न साधकाला पडलेले आहेत, साधकाला म्हणते, त्याचं कारण बद्ध मुमुक्षुबद्दल आपल्याला माहिती आहे, पण ते न सांगता साधकाला पडलेले आहेत. आणि जो आता खरोखरी सिद्धाकडे जाणार आहे, अशा पद्धतीचा प्रवास ज्याचा चालू आहे, त्याच्या मनात कुठलीही शंका राहायला नको. निसंशय ज्ञान निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे ते खरं ज्ञान असतं, पूर्ण ज्ञान असतं, आत्मज्ञान असतं. ते निसंशय ज्ञान त्याला मिळालं तर तो सुद्धा सिद्ध होतो. तो सिद्ध कसा आहे याची लक्षणं पुढे सांगितलेली आहेत. पण हे सगळं सांगण्यापूर्वी 8व्या दशकामध्ये हे जे समाज त्यांनी घेतलेले आहेत ते जर बघितलं तर शंका निरसन आहेत त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या.
स्थूळ सूक्ष्म म्हणजे काय, स्थूळ पंचभूते म्हणजे काय, सूक्ष्म पंचभूते म्हणजे काय, चित्तशुद्धी करून सिद्ध कसं व्हायचं. कारण चित्तशुद्धी असल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही असं वारंवार समर्थ आपल्याला सांगतात. चित्ताची शुद्धी, मन चंगा तो कठवती मी गंगा. मग त्याच्यासाठी गंगेवर जायची गरज नाही. आपल्या मन चंगा. मग 4 शिंतोडे जरी कुंभमेळ्यामध्ये उडवले आपल्या अंगावर तरी स्नान केल्यासारखं आहे. पण मनाची चित्तशुद्धी आधीच आपली सगळ्यांची झालेली असते, सगृहीत धरलं तर ते स्नान आणि 4 शिंतोडे उडवून घेतलेलं केलेलं स्नान निश्चितपणे तेवढ्याच प्रतीचं होऊ शकतं, यात शंका नाही. मग हे जे सगळं आहे, हे शून्यत्व सगळं जे नंतर निर्माण होतं ते निरसन करून आत्मदर्शनापर्यंत नेणारा असा हा ज्ञानदशक आहे. पण हा ज्ञानदशक जरी असला तरी सुद्धा शंका निर्माण झालेल्या आधी मोकळ्या कराव्या लागतात. ती सगळी विलग करून घ्यावी लागते आणि मग निसंशय असं ज्ञान मिळवावं लागतं. पण मग आता एवढं सगळं 7 समास सांगितले, 7 दशक सांगितले, तरी सुद्धा शंका आहेतच. शंका असणं हे अत्यंत चांगलं आहे, काहीच हरकत नाही. कारण आपल्याला जे माहिती नाही ते माहिती करून घेणं ह्याला ज्ञान असं म्हणतात. त्यामुळे हे ज्ञान व्यावहारिक असेल, आध्यात्मिक असेल, कुठलंही असेल, आत्मज्ञान नाही. आत्मज्ञानाला सद्गुरु कृपा लागते हे माहिती आहे. पण मग ह्या ज्या सगळ्या शंका आहेत, या सगळ्या मायेतल्याच आहेत. कारण आपण मायेचा हात धरून मायेच्याच अनुषंगाने आपण ही माया पार करणार आहोत. आणि ही माया पार केल्याशिवाय आपल्याला पलीकडे आत्मज्ञानाकडे जाता येत नाही. मग हे जे सगळं आहे, तर हा मायोद्भव जो आहे आणि त्यामधल्या ज्या आपल्या शंका आहेत त्याबद्दल यांनी विचारलेलं आहे, म्हणून त्याला मायोद्भव असं त्यांनी नंतर म्हटलंय. कारण ज्ञानदशक म्हणल्यावर अरे बापरे, काहीतरी भलतच असेल. त्याच्यापेक्षा मायोद्भव ठीक आहे. मायेत आम्हाला राहायला आवडतं, मायेत वागायला आवडतं, मायाशी बोलायला आवडतं. कारण माया ही आम्हाला भूल घालणारीच आहे. त्यामुळे त्या भूल घालणाऱ्या मायेला बाजूला सारायचंय हे लक्षात घेऊन त्यांनी याला मायोद्भव असं म्हटलंय. तो जो उद्भव आहे त्याच्या मुळाशी आपल्याला जायचंय आणि त्या मुळापासून पुढे आत्मज्ञानापर्यंत जायचंय, तिलाच बरोबर घेऊन. कारण मूळ माया हे त्याच स्पंदन आहे आणि ते स्पंदन आपल्यामध्ये निर्माण झालं की आपोआपच आपल्याला आत्मज्ञान होतं आणि ते आत्मज्ञानाशी आपण एकरूप होऊन जातो. तदाकारता ते त्यालाच ब्रह्मरूप होणं, स्वस्वरूप होणं असं म्हणतात. पण मग हे आशंका येण्याचं कारण काय? तर ह्याच्यामध्ये असं समर्थ म्हणतात की आत्मसाक्षात्कारी ज्ञानी पुरुष ते आपल्याला काहीतरी ज्ञानाच्या पातळीवरनं सांगत असतात. ते ज्ञानाच्या पातळीवरनं सांगतात, पण आपण ऐकताना त्याची तुलना मायेच्या पातळीवरनं करत असतो आणि त्यामुळे आपल्या दोघांमध्ये शंका निर्माण होतात. आम्ही मायेच्या पातळीवर, अज्ञानाच्या पातळीवर बघत असतो आणि ते सांगताना आपल्याला ज्ञानाच्या पातळीवर म्हणजेच ब्रह्मज्ञानाच्या पातळीवरनं सांगत असतात. त्यामुळे ज्ञानाच्या पातळीवरनं आणि सांगणारा ज्ञानाच्या पातळीवरनं, ऐकणारा अज्ञानाच्या पातळीवरनं ऐकत असतो. त्यामुळे ह्या दोघांमध्ये फरक पडतो. ऐकण्या सांगण्यामध्ये जरी एक वाक्यता असली तरी सुद्धा समजण्यामध्ये वेगळेपणा असतो. म्हणून कसं आहे, ह्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे पद्धतीने मानलं जातं. आता काही लोक आत्मसाक्षात्कारी पुरुषांच्या बाबतीत ते म्हणतात, आका जे झालेचे नाही त्याची वार्ता करशील काय. आम्ही म्हणतो झालं कसं नाही, हे काय सगळं आम्हाला दिसतंय, आम्ही त्याच्यात वावरतोय, आम्हाला सुख दुःख होतंय, नाही कसं म्हणतात. पण ते त्यांच्या पातळीवरनं बोलतात, आम्ही आमच्या पातळीवरनं बोलतो, त्यावेळेला ते योग्यच असतं. अशा तऱ्हेने हा मतभेद होत असतो. ह्याच्यामध्ये त्यांनी 2-3 प्रकार असं सांगितलंय की पहिली गोष्ट त्यांनी असं सांगितलेलं आहे, विश्व सत्य आहे आणि परब्रह्मही सत्य आहे. असं काही जण पहिला पर्याय जो आहे विश्व सत्य, अनुक्रमणिकेमध्येच लिहिलेलं आहे पहा, विश्व सत्य आहे परब्रह्म सत्य नाही, हा ज्ञानी पुरुषांना हा पर्याय मान्य नाही. आता हे लोक म्हणतात ते परब्रह्म वगैरे सोडा हो, हे विश्व सत्य आहे, आम्हाला जे दिसतंय ते सत्य आहे. पण हा पर्याय ज्ञानी लोकांना मान्य नाही. ते म्हणतात अगं काही झालेलंच नाही. ठीक आहे म्हणतात. दुसरे लोक जे येतात ते म्हणतात आपण असं म्हणूयात, ते तुम्ही सांगताय ते परब्रह्म पण आहे आणि आम्ही म्हणतोय ते विश्व पण आहे. विश्व पण आहे, हे जग पण आहे.
जग पण सत्य आहे, ब्रह्म पण सत्य आहे, विश्व पण सत्य आहे, अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. तर तसा पर्याय घ्यायचा का? तर म्हणले तोही त्यांना पर्याय खरं म्हणजे पटत नाही. पण दोन्ही आहे असं तू म्हणतोयस तर बरं ठीक आहे बाबा, तसं म्हणायला हरकत नाही, पण ते चुकीचं वाटतं. चुकीचं वाटतं म्हणजे आत्मसाक्षात्कारी लोकांना असं माहिती की दोन सत्य एका वेळी असू शकत नाही, एकच सत्य असतं. मग ह्या म्हणतोय तर पण ठीक आहे, याला हो म्हणून त्याला ह्या सत्यापर्यंत आणू, त्या सत्यातनं या सत्यात आणू. असं सत्यात म्हणजे त्याला हे सगळं विश्व सत्य वाटतंय ना, त्याला या सत्यामधून ब्रह्मही सत्य तो म्हणतोय ना, या सत्यामध्ये आणू. ही ताकद सद्गुरूंमध्ये किंवा सत्पुरुषांमध्ये, संत सज्जनांमध्ये निश्चित असते. मग ते म्हणतात आम्हाला मान्य नाही, कारण एका वेळेस दोन तात्विक दृष्ट्या मान्य नाही. कारण तो तत्वतः आहे हे सुद्धा त्याला अजून कळत नाही. तत्वरूपाने सर्व जगतात तो भरलेला आहे हे अजून कळत नाही. तोपर्यंत त्याला आपल्याला म्हणावं लागेल की ठीक आहे, तू म्हणतोस त्याप्रमाणे ते ठीक आहे. मग हे विश्वही सत्य आहे आणि जगही सत्य आहे. विश्वही सत्य आहे, जगही सत्य आहे आणि परब्रह्मही सत्य आहे. सगळंच सत्य आहे असं म्हणायला काय हरकत आहे? तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींसारखे म्हणतात, म्हणजे अद्वैत तत्वज्ञानी वेगळे म्हणतात, अद्वैत तत्वज्ञानी वेगळे म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तुला हे जग सत्य वाटतंय ना, ठीक आहे, सर्व जग हे सुद्धा ब्रह्मच आहे असं समज. जे मी ब्रह्म आहे हे नंतर समजायला सोपं पडेल. या मार्गाने जाऊया, काही फरक पडत नाही. कोणी बैलगाडीने जाईल, कोणी विमानाने जाईल, कोणी रेल्वेने जाईल. जाण्याच्या अंतरामध्ये फरक पडत नाही, जायचंय त्या डेस्टिनेशन मध्ये फरक पडत नाही. पण जायला लागणारा जो वेळ आहे तो ज्ञानी पुरुषांचा वेगळा आहे, अज्ञानी पुरुषांचा वेगळा आहे, भक्तांचा वेगळा आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी तेही सांगितलं. म्हणजे ह्याच्यामध्ये तिसरा पर्याय आहे, विश्वही सत्य नाही, ब्रह्म मात्र सत्य आहे. हा पुरुषांना ब्रह्म सत्य जगन मिथ्या, हा ज्ञानी पुरुषांना मान्य असलेला पर्याय आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणतात सगळंच ब्रह्म आहे असं म्हणायला काय हरकत आहे? त्या पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाचे पर्याय वेगवेगळे आहेत. हे पर्याय जे वेगवेगळे आहेत, जे आपल्याला मायोद्भव दशक आठवा याच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेले आहेत. पण त्यामुळे शंका निर्माण होतात. सांगण्याचं तात्पर्य एवढं की त्यामुळे शंका निर्माण होऊ शकतात. आणि मग आता आपल्याला देवदर्शनापासून सुरुवात करायची, ती पूर्ण आत्म शून्यत्व निरसन करून आत्मज्ञानापर्यंत जायचंय. असा हा आठवा दशक सुद्धा समर्थांनी स्वतंत्र ग्रंथ म्हणून लिहिलेला होता. त्याला पहिलं नाव ज्ञानदशक होतं, आत्ताचं नाव आहे ते मायोद्भव आहे. या दशकाला सुरुवात करण्यापूर्वी तेथे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्यांनी सांगितलंय. हे सांगण्याला देवाच्या बद्दल देवदर्शन हा असल्यामुळे समास, आता आपण समासाला सुरुवात करतोय. तर समास जो आहे तो देवदर्शन हा समास असल्यामुळे आपोआपच देव म्हणजे काय, हा ईश्वर म्हणजे काय, ईश्वर देव म्हणजे ईश्वर असं जरी धरतो तर ईश्वर म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी समर्थाने खरं म्हणजे आधी सांगितलेल्या आहेत. पण तरी सुद्धा मानव समाज हा प्राचीन काळापासून विविध टप्प्यांवरती सेवा करत आलेला आहे, किंवा आणि त्याच्या विविध टप्प्यांवरती त्याला देवाबद्दलचं कुतूहल वाढत चाललेलं आहे. प्रत्येक टप्प्यावर वाढतं. बद्ध असतो तेव्हा तो म्हणतो देवदेव काही नाही, हे आपलं आहे ठीक आहे, दोन हात तिसरं मस्तक म्हणतात म्हणून जोडा, आपल्याला काही द्यायला नको, काही घ्यायला नको, असे त्याचे विचार असतात. हळूहळू तो देवदर्शनाला जायला लागल्यानंतर पण ह्याच मूर्तीला का नमस्कार करू, कृष्णाच्याच का करू, रामाला का नाही करू, अशा शंका त्याच्या मनात येतात. त्याच्या शंका वेगळ्या असतात, मुमुक्षुत्वाला पोहोचलेल्याच्या शंका वेगळ्या असतात, साधकाच्या शंका वेगळ्या, सिद्धाच्या शंका वेगळ्या. या त्या त्या पातळीवर निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या शंका आहेत. म्हणून देवदर्शन असं त्यांनी म्हटलेलं, त्या देवाबद्दल आम्हाला प्रत्येक टप्प्यावर साधनेच्या कुतूहल वाढत जातं. आणि त्याचं अस्तित्व काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, मग तो खरा देव कोण आहे. समर्थ असं का म्हणतात दरवेळेला की खरा देव तो, खरा देव तो. हा कुठला खरा देव आणला, मग बाकीचे काय सगळे खोटे आहेत का देव? तेही खरेच आहेत. रामावर आमची श्रद्धा आहे, आम्ही रामाच्या मंदिरात जाऊन आलो, आम्ही नवस बोलला तो आमचा अगदी पूर्ण झाला, म्हणून आम्हाला वाटलं तो राम खरा आहे. मग कृष्ण खोटा आहे का? दुसरा म्हणतो कृष्णही खरा आहे. म्हणजे असे हे वादविवाद आपल्याला पाहायला मिळतात.
पण समर्थ यातलं कुठलंच नाव घेत नाही. समर्थ म्हणतात खरा देव. त्या खऱ्या देवाचं आपल्याला दर्शन घ्यायचंय. ते खरा देव कोण? तर ते परब्रह्म स्वरूप देव. पण आम्हाला परब्रह्म म्हटलं की आम्ही म्हणून आम्हाला नाही हं ते जमणार. पण खरा देव बघायचंय मग चालेल आम्हाला. म्हणून त्यांनी सोपा शब्द वापरलाय परब्रह्माला. खरा देव, थोरला देव असं म्हटलेलं आहे. इथे आणखीन एक प्रश्न येतो की ह्या जगामध्ये मायेमध्ये वावरताना ईश्वरवादी पण येतात, निरीश्वरवादी पण येतात. मग ईश्वरवादी कोणाला म्हणायचं आणि निरीश्वरवादी कोणाला? आपण सर्वसाधारणपणे व्यवहार तो आस्तिक आहे, तो नास्तिक आहे असं म्हणून मोकळे होतो. पण खरंच नास्तिक आणि आस्तिक हे शब्द तरी योग्य आहेत का? इतक्या खोलात शिरत नाही. पण त्या शब्दातही थोडासा फरक आहे. ह्याला खरा शब्द ईश्वरवादी, निरीश्वरवादी हा जास्त योग्य आहे. कारण आपल्या उपनिषदांमध्ये असं म्हटलेलं आहे की नास्तिक कोणाला म्हणायचं होय? जो धर्मग्रंथाच्या श्रुतीप्रमाणे वागत नाही त्याला नास्तिक म्हणायचं. ही व्यापक अशी व्याख्या आहे. जो धर्मग्रंथातल्या श्रुतींनी सांगितलंय त्याप्रमाणे वागत नाही त्याला नास्तिक म्हणायचं, आणि वागतो त्याला आस्तिक म्हणायचं. मग आता धर्मग्रंथातल्या श्रुतीप्रमाणे वागत नाही. आता श्रुती म्हणजे काय? हे आपल्याला हे वारंवार आपण बोलतो खरं म्हणजे. श्रुती म्हणजे कोड ऑफ कंडक्ट. कसं वागावं, सगळा विचार करून, वैश्विक विचार करून आपण कसं वागावं हे लिहिलेलं आहे. कोड ऑफ कंडक्ट ज्याला म्हणतात श्रुती, त्याला असं पद्धतीने म्हटलं जातं. म्हणजे एका शब्दात सांगितलं की लक्षात येईल, कारण आपला तो आत्ता विषय नाहीये. बरं, त्याप्रमाणे कोड ऑफ कंडक्ट जरी सांगितलं तरी उपनिषद काळात किंवा रामचंद्राच्या वेळेला, रामायणाच्या वेळेला, महाभारताच्या वेळेला, महाभारत सोडून द्या, रामायणाच्या वेळेला सत्यवचनी राम, त्याने त्यावेळेला सत्य बोललं. ते आम्ही आत्ता जर सत्य बोलायला लागलो असं गृहीत धरा, एखाद्या राक्षसाला तो काही सत्य बोलला असेल, त्याची गोष्ट वेगळी आहे, तो काळ वेगळा आहे. पण आत्ता जर मी एखाद्या काय म्हणू आपण अतिरेकी असेल, आता ते अतिरेकी म्हणजे त्यावेळेचा राक्षसच की, तर अतिरेकी जो कोणी असेल त्याच्यासमोर मी जर त्याला तत्वज्ञान सांगायला गेले की तू आणि मी एकच अवतार, अरे हे सगळं विश्व म्हणजे ब्रह्मच आहे, ते असं जर काही त्याला सांगायला गेले, हे संतांनी सांगितलंय ते आपण आचरणात आणलं पाहिजे, तू त्याला मारू नको, तू ह्याला मारू नको, त्याला ऐकायलाच एवढा वेळ नसेल, तो म्हणेल बाई माझा वेळ फुकट घालू नको, तुलाच शूट करून टाक, प्रश्नच मिटला पुढचा, वेळ वाया घालवायचा. म्हणजे तेच तत्वज्ञान जरी असलं तरी ते आत्ता चालेल असं नाही. मग ते खोटं आहे का? तर बिलकुल नाही. उपनिषदातल्या श्रुतींनी सांगितलेलं प्रत्येक वाक्य हे ब्रह्मवाक्य आहे, आणि ते सर्व काळांचा विचार करून मगच सांगितलेलं आहे. त्यामुळे आजही ते आवश्यक आहे असं म्हटलं तर मग ह्याच्यात बदल काय आहे? तर हा बदल जो आहे तो स्मृतींनी केलेला आहे. श्रुतीमधला काळ बदलल्यानंतर वेगवेगळ्या स्मृती निर्माण झाल्या. श्रुतींमधला काळ बदलल्यानंतर स्मृती वेगवेगळ्या ऋषीमुनींनी तयार केल्या. त्या स्मृती ज्या आहेत त्याच्यामध्ये त्या त्या काळाप्रमाणे बदल केला असला तरी मूळ तत्वज्ञान तेच ठेवलेलं आहे. त्याला स्मृती असं म्हटलं जातं. मग हे श्रुती स्मृती पुराणोक्त असं आपण नेहमी म्हणतो, ते त्यावेळची श्रुती असली तरी आत्ता वागताना स्मृतीप्रमाणे वागायला हरकत नाही. त्यात कालानुरूप बदल आहे म्हणून, कारण तो आपल्याला आवश्यक आहे. अशा अनेक स्मृती आहेत, त्याचा अभ्यास करण्यात आपण वेळ घालवला तर तेही समर्थांनी पुढे दिले की काय काय करायचं. एवढ्या श्रुती वाचा, स्मृती वाचा, शास्त्र ग्रंथ वाचा, हे याची देही याची डोळा, हे या जन्मी शक्य नाही. अर्थात त्याचंही हाही प्रश्न विचारलाय, त्याचंही उत्तर समर्थांनी या दशकामध्ये दिलेलं आहे. ईश्वर हा शब्द आहे. आपण म्हणजे आता आपण देव दर्शन बघतोय, त्यामुळे हा देव म्हणजे ईश्वर. ईश शब्दापासून हा म्हणजे निर्माण झालेला असला शब्द. ईशन करणे, ईशन करणे म्हणजे नियंत्रण करणे, स्वामित्व करणे. हे सगळं जग जे त्यांनी निर्माण केलंय ते सुचारूपणे चालावं म्हणून त्याच्यावरती नियंत्रण करणारा जो आहे, ईशन करणारा जो आहे, त्याला ईश्वर असं म्हटलं जातं. आणि तो त्याचं स्वामित्व या सृष्टीवरती गाजवत असतो. जी सृजन झाली ती सृष्टी, त्या सृष्टीवरती तो वापरत असतो. आणि त्यामुळे
सूर्य पूर्वेकडनंच उगवला पाहिजे. आज कैक वर्ष झाली ही पृथ्वी अशी चालली, पण सूर्य पूर्वेकडनंच उगवतो. मग हे जे आहे तो तिथनच उगवला पाहिजे, तो पश्चिमेलाच मावळला पाहिजे. अशा पद्धतीने अनेक गोष्टी आहेत. ते ईशन करणं जे आहे ना, ते महत्वाचं आहे. ते करणारा जो ईश्वर आहे तो थोरला देव आहे. असं त्यांनी, तो मोठा देव आहे, थोरला देव आहे, खरा देव आहे. त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. म्हणजे, आणि त्याच्यासाठी कष्ट हे घ्यावे लागणार हे नक्की आहे. पण मग सगळी कामं कष्टानेच होतात का? तर एखादं कर्म करताना व्यवहारामध्ये आपल्याला माहितीये की आपण कष्टपूर्वक काम करतो. ते कष्ट सुद्धा आपले योग्य मार्गाने, योग्य वेळी, योग्य तऱ्हेने, योग्य पद्धतीने झाले पाहिजेत, तर ते कष्ट योग्य असतात. नाहीतर मग आपण नेहमी म्हणतो त्याप्रमाणे कष्ट आम्हाला साध्य हे साध्याकडे जायचंय, ते साध्य साध्य करण्याकरता कष्ट त्याच दिशेने करावे लागतात. विरुद्ध दिशेने केले तर त्याचा उपयोग नाही. त्यामुळे कष्ट तो करायचे आहेत हे मान्य आहे. पण हा कष्टाचा जो नियम आहे, सिद्ध होण्याकरता पण कष्ट लागतात, नाही असं नाही. पण हा जो नियम आहे हा व्यवहारात जास्त पाळला जातो. मी भरपूर कष्ट केले, योग्य दिशेने कष्ट केले, बुद्धिनिष्ठ केले, निष्ठापूर्वक केले, 100% देऊन केले, माझे 100% देऊन केले, असं सगळं जरी मी म्हटलं तर त्याचं फळ मला नक्की चांगलंच मिळणार, यात वादच नाही. पण ज्या कारणासाठी केलं होतं ते हेतूही सफल झाला. पण तोच नियम इथे लागू पडत नाही, परमार्थामध्ये लागू पडतोच असं नाही. या सगळ्याची आवश्यकता आहे. कष्ट केलं की देवदर्शन होतं असं नाही. मग काय, मग कशाला कष्ट करायचे, मग कशाला वाचन करायचं, मग कशाला बाकीच्या गोष्टी करायच्या, चित्तशुद्धी वगैरे करायची. हे सगळी गोष्टी जी आहेत, ही सत्कर्म जी आहेत ही त्याला पूरक होतात. आणि सत्कर्माने चित्तशुद्धी होते, आणि ती चित्तशुद्धी करणं जास्त महत्वाचं आहे. साधन चतुष्टयाच्या बैठकीला त्याची गरज असते. आणि मग कष्ट करायचे, योग्य ते कष्ट योग्य प्रमाणात करायचे. पण तरी सुद्धा ती सगळी सत्कर्म, त्याच्यापासून पाप किंवा पुण्य मिळतं. पुण्यात्मक पापात्मक पुण्य हे आपलं बघून झालेलं आहे. तर ते पुण्य मिळतं, आणि ते पुण्य भोगण्यासाठी पुन्हा यावं लागतं. पण हा जो मार्ग आहे, इथून त्या मार्गावरती गेल्यानंतर पुनरपि जननम पुनरपि मरणम नाही, हे सिद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी म्हटलंय अशी नुसती कष्ट करून उपयोगी नाही. कष्ट ही जोड आहे, त्याला चांगली आहे चित्तशुद्धीसाठी आणि सत्कर्मासाठी. पण मग नुसतीच कष्ट करत राहू नका. त्यामागचा जो भाव आहे तो महत्वाचा आहे, कारण तो भाव तोची देव असल्यामुळे तो आपल्या हृदयात आहे. आणि त्याच्याकरता भाव, मी चांगला भाव आणून ते कृत्य केलं किंवा ती कृती केली, तर निश्चित त्याचं मला भगवंताकडून फळ मिळतं. फळ मिळतं म्हणजे चित्तशुद्धीच्या दृष्टिकोनातनं मिळतं. आणि बाकीचं जे व्यावहारिक किंवा पारमार्थिक फळ असेल पाप पुण्याच्या दृष्टिकोनातनं, ते प्रारब्धाकडे कर्मानुसार जातं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्या पद्धतीने मिळत असतात. म्हणून हे ईशना करणारा जो थोरला देव आहे, त्याच्यापर्यंत जाताना नुसतंच काबाड कष्ट करून उपयोग नाही. त्या कष्टाबरोबर चित्तशुद्धी, भाव, हे काही काही गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. कारण नाहीतर मग संभ्रम होण्याची शक्यता असते. त्या सगळ्या शंकांचं निरसन करून निसंशय ज्ञान मिळवण्यापर्यंत हे सगळं 8वा दशक गेलेला आहे. म्हणून त्याला ज्ञान दशक असं म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये सांगताना समर्थ पहिल्यांदाच आपल्याला सांगतात, नाना तीर्थे थोरे थोरे, सृष्टीमध्ये अपारे, सुगमे दुर्गमे दुष्करे, पुण्यदायके श्रीराम. ऐशी तीर्थे सर्वही करी, ऐसा कोण रे संसारी, फिरो जाता जन्मवरी, आयुष्य पुरेना श्रीराम. जर तीर्थयात्रा करून देव मिळाला असता, म्हणजे करू नये असं नाही, तिथली स्पंदनं आपल्या बरोबर घेऊन यायचे, हे महत्वाचं. तीर्थयात्रा एवढ्या केल्या, सगळीकडे पायी गेलो, अमकं केलं तमकं केलं, एवढं दान धर्म केला, यापेक्षा सुद्धा तिथली स्पंदनं आपल्या चित्तामध्ये ओढून घेऊन परत येता की नाही, हे बघणं महत्वाचं आहे. तीर्थयात्रा करून त्या पूर्ण केल्या असत्या सगळ्या. आता अगदी बाकीच्या जाऊ दे, भारतातल्याच फक्त तयार तीर्थयात्रा करायच्या ठरवल्या,
तरी सुद्धा या वर्षी एक, दुसऱ्या वर्षी एक, मध्ये एक, जवळच्या आधी, लांबच्या मग, त्या लांबच्या कठीण आधी, मग सोप्या, अशा पद्धतीने अगदी सगळं प्लॅनिंग केलं. तरी पण त्या करता येतीलच असं नाही, पूर्वसुकृताचे जोडी. मग हे पूर्वसुकृत आधी यावं लागतं. मग म्हणून ते जो अभंग म्हणून दाखवला की पूर्वसुकृत येण्याकरता आधी मनामध्ये भाव पाहिजे चांगला. मग ह्या पद्धतीने त्या प्रत्येक गोष्टी होत असतात आणि तो योगही यावा लागतो. भगवंतानी जर ते ठरवलं असेल, त्याचे कृपा आशीर्वाद असतील, तरच ते जाणं शक्य होतं. अन्यथा सगळी व्यवस्था करून सुद्धा कॅन्सल होण्याची शक्यता असते. याविषयी आपण आधी बोललेलो. मग तीर्थयात्रा करू म्हटलं तरी एक जन्म पुरणार नाही. काही सोप्या आहेत, काही अवघड आहेत, काही कठीण आहेत, काही अशक्य कोटीतल्या पण आहेत की हा करणं जरा अवघडच आहे बरं का, म्हणजे अशक्यच आहे. पण या सगळ्यांनी पुण्यसंचय नक्की होईल. पण या करू नयेत असंही नाही. ती स्पंदनं तिथे निर्माण होतील, आपल्याला त्याची ओढ वाटायला लागेल, त्याच्याबद्दलचं आकर्षण वाटेल, देवाबद्दलचं आकर्षण वाटेल, त्याच्याबद्दलचं कुतूहल जागृत होईल. या सगळ्या गोष्टी होतील. त्या करू नयेत असं नाही. त्याचप्रमाणे तिथे गेल्यावर तप, काही जण सांगतात की दान धर्म करा, नाना तपे नाना दाने नाना योग नाना साधने, असं म्हटलेलं आहे. आता कुंभमेळ्याला जाऊन स्नान करा बरं का, असं म्हटलंय. पण आपलं आपण ठरवायचंय ना की स्नान करायचं का नाही करायचं. स्नान करण्यासारखं पुण्य नाही वगैरे हे सगळं ठीक आहे. पण मगाशी मी जसं म्हटलं की मन चंगा तो कठवती मी गंगा, जसं त्या संतांच्या बाबतीत रोहिदासाच्या बाबतीत झालं की ते त्याच्या कटवतीमध्ये, म्हणजे त्याच्या त्या चर्मकार आहे तो, त्यामुळे ते करत असताना ते जे भांड्यामध्ये तो 10 वेळा चांबडं बुडवतोय, त्या चांबड्यामध्ये त्याने ते सोन्याचं ते जे कंगन होतं ते टाकलं. ते सोन्याचं होऊन गेलं, कारण मन चंगा तो कटवती. हे जे आहे, ही प्रभू कृपा आपल्यावर होत राहते. हे ईश दर्शन जे आहे ते दर्शन वेगळं, पण ही ईश कृपा आपल्यावर होत राहते. आणि हा थोरला देव म्हणजे दुसरं कोण आहे, आपले सद्गुरू आहेत, दुसरं कोणी नाही. पण सद्गुरू हे चालतं बोलतं परब्रह्म आहे. हे वाक्य माझ्या तोंडून बऱ्याच वेळा ऐकलं असेल, जे सुनीलजी चिंचोळकरांचं वाक्य आहे. चालतं बोलतं परब्रह्म आहे, म्हणजे आम्हालाच परब्रह्म कळत नाही म्हणून ते आपल्यासाठी आलेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मग नाना तऱ्हेची तप सांगितलेत, व्रत सांगितलेत, पुरश्चरण सांगितलेत. आपल्याला झेपतील तेवढी जरूर करावी. त्यामुळे आपल्यातला भाव जागृत होणं महत्वाचं आहे. पण त्याचा गर्व पण निर्माण होतो. मी एवढं कोटीचं अनुसंधान केलं, मी एवढ्या कोटीचा जप केला, अशा पद्धतीने पण सांगायला सुरुवात करतो. हा अहंकार आहे. तिथे तुमचं तिथलं पुण्य कमी व्हायला लागतं. पण काहीही कोणाला काय आपण करतोय, म्हणजे काय आपण करतोय म्हणजे अध्यात्मातली प्रगती सांगण्याची काहीही गरज नाही. ही आपली आपण आपल्यासाठी केलेली असते. आणि तो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. मला झेपेल, मला पचेल, मला रुचेल त्याप्रमाणे मी करेन. पण उद्देश मात्र थोरल्या देवाकडे जाण्याचा असेल, प्रसिद्धी मिळवण्याचा नसेल. हा महत्वाचा. कारण 8 सिद्धी तो द्यायला तयार आहे, पण ही 9वी सिद्धी जी आहे प्रसिद्धी, त्याच्यासाठी आम्ही धडपडत असतो. हे धडपडणं चुकीचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला अध्यात्मात जसं आपण मुरत जातो, त्यावेळेला आपल्याला कळायला सुरुवात होते. या 8 सिद्धी भगवंताने दिल्या तरी तिथे लोळायचं नाहीये, तिथे थांबायचं नाहीये. कारण ते मूळ नाहीये, ते खरं म्हणजे ती आपल्याला टाकलेली भूल आहे आणि त्या भूलीतनं बाहेर पडायचंय. म्हणून त्यांनी असं म्हटलंय, उपासना, नाना प्रकारच्या उपासना आहेत. भगवंता पूजण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येकाची पूजा वेगळी आहे, प्रत्येकाची उपासना वेगळी आहे, प्रत्येकाचे पंथ वेगळे आहेत, प्रत्येकाचा संप्रदाय वेगळा आहे. पण उद्देश देवदर्शन हेच आहे. मार्ग कुठलाही असो, रामाची पूजा करून जा, कृष्णाची पूजा करून जा, नाहीतर विठ्ठलाची पूजा करून जा, काही फरक पडत नाही. जाणार अंतिम गंतव्यस्थान, लास्ट डेस्टिनेशन तेच असणार आहे. त्यामुळे समर्थ असं म्हणतात, आपापल्या स्वभावाप्रमाणे, स्वभावाप्रमाणे म्हणत नाहीयेत, आपापल्या स्वभावाप्रमाणे आपापली उपासना आपण ठरवावी, आपण करावी. सद्गुरू आपल्याला योग्य त्या वेळेला हात देतात, त्या वेळेला मात्र त्यांचं पुढे ऐकत जावं, हे नक्की आहे. आणि मग ते आपला हात धरून ते आपल्याला पुढे नेतात. मग आपल्याला देवदर्शन होतं. हा सगळा प्रवास थोडक्यामध्ये ज्ञानदशकात सांगितलाय. पण दासबोधामध्ये तो पूर्ण पहिल्या समासापासून
शेवटच्या 20 दशक 200 समासापर्यंत सांगितलेला आहे. आपल्याला जरा सोपा करून सांगितलाय समर्थाने, बाकी काही नाही. ज्ञानदशक हा दशक त्यांनी त्यावेळेला लिहिला होता, त्या दृष्टिकोनातून सांगितलंय. फक्त जे खरोखरीच अभ्यास करणारे आहेत, अभ्यास म्हणजे आत्मज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे, ब्रह्मचर्य व्रत आचरण करणारे असे जे आहेत, त्यांच्या पुरता सांगितला. मग त्यांना असं वाटलं की प्रापंचिक लोकांना पण हे थोडी सुरुवात तर करून द्यायला हवी, तर प्रपंच चांगले चालतील. म्हणून त्यांनी हा मोठा दासबोध, ज्याला ग्रंथराज दासबोध म्हणतो, तो लिहिला. पण त्यापूर्वी त्यांनी जे पदभ्रमण केलं होतं, त्यामध्ये जे वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या, त्याचा सगळ्याचा समावेश याच्यामध्ये केला. म्हणून हा ग्रंथ राजदासबोध 20 दशक 200 समासाचा झाला. असो, त्यातला हा देवदर्शन हा समास जो आहे, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी असं म्हटलंय, बहुदेव बहुभक्त इच्छा झाले आसक्त, इच्छा झाले आसक्त, बहुऋषी बहुमत. म्हणजे आता बघा ह्याच्यात किती बहुदेव, बहुभक्त, बहुऋषी, बहुमत. आता हे एक निश्चय काही करता येत नाही, हे करू का ते करू. इकडे गेले होते, त्या गुरु करायचं ठरवलं, तर त्यांचीच पोथी वाचायची ठरवली, आतापर्यंत ती वाचत होती. तिथे गेल्यावर माझी मैत्रीण म्हणाली, नको नको हे नको गुरु, दुसरे करू. म्हणून मी दुसऱ्या गुरूंकडे गेले, ज्यांचं मी काहीच वाचलं नाही. पण म्हणजे याला काही अर्थ नाहीये. गुरु हे तत्व वेगळं आहे, आणि त्यामुळे त्या तत्वाला अनुसरून कोणता गुरु केला तो आपण आपल्या इच्छेने करायचा असतो. आपल्या आणि त्याच्या वेवलाईन जुळायला लागतात, त्या महत्वाच्या आहेत. हे एकमेकांशी जुळणं जे आहे ना, ते जुळलं तर ते सद्गुरू आपोआप होतात, आपल्याला करावे लागत नाही. सद्गुरू करायला चाललो ही संकल्पना चुकीची आहे. ते करण्याची इच्छा आहे, त्यावेळेला अशी प्रगट केली तर ते आपण एक पाऊल पुढे गेलो तर ते 10 पावलं आपल्याकडे येतात, जे आपले योग्य सद्गुरू असतात. आपल्या स्वभावाला परिपूर्ण तऱ्हेने जाणणारे असे सद्गुरू असतात. त्यामुळे ते आपल्याला पुढे हा मार्ग दाखवतात. पण ह्याच्यासाठी देवही भरपूर आहेत. आता कोणता देव करायचा आहे, तर देवही भरपूर आहेत आपल्याकडे, तर काय विचारायलाच नको. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये तर भरपूर आहेत. पण मुळामध्ये पुरातन कालामध्ये बघितलं पण तर 11 रुद्र, 12 हे आदित्य, 11 रुद्र, 12 आदित्य, 2 अश्विनी कुमार आणि 8 वसू, असे हे सगळे जण होते. यांना देव मानलं जायचं. अगदी उपनिषद काळापर्यंत, पौराणिक काळापर्यंत सुद्धा त्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. 11 रुद्र, 8 वसू, 12 आदित्य आणि 2 अश्विनी कुमार. त्यामुळे ह्या सगळ्यांना म्हणजे हे 33 होतात. असे हे 33 कोटी गुण यांच्यामध्ये देव आहेत. असे ते देव आहेत. म्हणजे 33 देव का म्हटलं, हे उच्च गुणातले आहेत. कोटी कोटी गुण त्यांच्यामध्ये आहेत, असे जे देव आहेत. म्हणून त्यांना 33 कोटी देव किंवा उच्च प्रतीचे देव. काय उच्च कोटीचं गाणं म्हणतो असं आपण म्हणतो त्याप्रमाणे. म्हणजे ते 33 कोटी देव नाहीये, 33 देव आहेत. आणि त्याला ते उच्च प्रतीचे असल्यामुळे 33 कोटी, ज्यांच्यामुळे गुण आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय उत्तम गुण, कोटी प्रतीचे गुण पाहायला मिळतात. असं सगळं वर्णन केलं गेलं. पण नंतर नंतर काही वेळेला काही शब्दांचे गैरसमज होत. आपल्याकडे आता 33 कोटी देव मिळून, आणि ते गायीच्या पोटात असतात वगैरे. मग ती गाय आणली जाते घरी, गाय आणून अगदी ती सुवर्णाची गाय वगैरे. मग ते हल्ली फार त्याचं फॅट निघालंय. मग तेही गाय, अरे पण ती गाय तिथे ठेवली, पण त्या देवातले किती गुण आपल्यामध्ये उतरवले ते आपण बघतच नाही. एक तरी होई तसा एखादा तरी गुण त्या देवातला आपल्यात उतरलाय का? ही सगळी जी गोष्ट आहे, ही अंतर्मुख होऊन साधना करण्याची गोष्ट आहे. ही वरवर बाह्य दृश्य मांडण्याची गोष्ट नाही. आपोआपच बाह्य दृश्य विलीन होऊन जातं, आणि चराचरामध्ये भगवंत पाहण्याची वृत्ती निर्माण होते. आणि मग त्या वृत्ती मागे ती वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होणं हे महत्वाचं आहे. ती वृत्ती आपल्याला निवृत्तीकडे नेते, हा पुढचा भाग झाला. म्हणून त्यांनी म्हटलं 33 कोटी देव आहेत. आणि आता तर खरंच आहेत. आणि नुसते 33 कोटी देव नाहीत, त्या त्यांचे शिष्य, ज्यांना आपण गुरु म्हणतो. म्हणजे रामाचे शिष्य समर्थ, समर्थांचे मी शिष्य आहे. तर मी शिष्य नसते,
मी त्यांना सद्गुरू केलाय असं म्हणूया, काहीही म्हणा. तेवढे सद्गुरू पण वाढतात जे देवस्थानी आपण ठेवतो. म्हणजे हे चुकीचं आहे का? नाही. हा प्रवास आहे. पण हळूहळू हे सगळे मायेतले प्रवास आहेत, म्हणून हा मायोद्भव आहे. हे लक्षात घेऊन आपल्याला तिथून पुढे जायचंय. आणि हा आत्मज्ञानापर्यंतचा प्रवास आहे. हे लक्षात, हा इतका सोपा नसला तरी अनेक जन्माची पुण्याई असेल तर तो मिळेल. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात, पुढच्या जन्मात नाही, त्याच्या पुढच्या जन्मात करा. आणि एक गोष्ट नक्की, की काही वेळेला असं होतं, पण म्हणतो की ती पुण्य जी आहेत, काय पाप पुण्य भोगायसाठी मनुष्य पुन्हा येतो, ती त्या वेळेला भोगून टाकायची. पुढच्या जन्मात कॅरी फॉरवर्ड होतात, ती भोगून टाकायची. हे जसं आहे ना, तसं आपल्याला प्रारब्ध म्हणून येतं वगैरे, तो विषय वेगळा आहे. पण इथे मी ह्याच्या बाबतीत सांगते, की मी म्हंटल की या जन्मात नाही जमलं तर पुढच्या जन्मात, पण हे आपण कंटिन्यू करायचे. इथे मात्र हे जे सगळं ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे किंवा शाब्दिक ज्ञान आहे, किंवा जे आपण आपलं पचवलेलं ज्ञान आहे, ते सगळं पुढच्या जन्मात कॅरी फॉरवर्ड होतं. बाकीच्या गोष्टी होत नाही, प्रारब्ध सोडून. प्रारब्ध हे भोगण्यासाठी आलेलं असतं आणि त्यासाठी देह घ्यायचा असतो. पण जेव्हा नरदेह मिळतो त्याच वेळेला हे सगळं शक्य होतं. अन्य जन्मात मोक्ष नाही, मुक्ती नाही. त्यांना हा, काही अपवाद आहेत, कारण नियम केला की अपवाद येतात, तो भाग सोडून देऊ. पण या सगळ्या गोष्टी शंकांमध्ये येतात. त्यामुळे याच्यात, तसंच मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, खरा देव शोधताना खरं तत्व कोणतं, हे तत्व या दृष्टिकोनातनं पण पाहावं लागतं. मग सद्गुरु हे तत्व आहे हेच ज्यांना कळलं नाही त्यांना शंका निर्माण होऊ शकतात. मग त्या शंका पण ह्याच्यामध्ये ज्या निर्माण केलेल्या आहेत शिष्यांच्या मुखातून, आणि सद्गुरूंनी त्या आपल्याला सांगितलेल्या आहेत. असा संवादात्मक असाच हा दासबोध आहे. त्यामुळे आणखीनही गोष्टी सांगितल्या. आता ह्याच्यात आम्ही म्हणतो की देह म्हणजे देह जो आहे त्याच्या आत आत्मा आहे. त्या आत्म्याला जाणायचंय, ते चैतन्य जाणायचंय. विशिष्ट मिश्रणाने हे चैतन्य निर्माण झालंय. हे चैतन्य जे आमच्या आतमध्ये आहे, त्यालाच आत्मा असं म्हणतो. आम्ही दुसरं तत्व मानतच नाही. काही हरकत नाही, ते आत्मतत्व म्हणजेच सद्गुरू आहे. ते आत्मतत्व म्हणजेच परब्रह्म आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायला काहीच हरकत नाही. त्या त्या टप्प्याने आपण जातो. पण देह आत्माच आहे असं मानणारी काही लोकायत, ज्याला म्हटलं जातं चार्वाकाचं लोकायत, त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय, की काही नाही, आत्ता जो आत्मा आपल्यामध्ये आहे हा आपला देह म्हणजेच आत्मा आहे, दुसरं काहीही नाही. देह म्हणजेच आत्मा आहे असं मानणारे हे लोकायत तत्वाचे प्रतिपादन करणारे असे जे लोक आहेत, चार्वाक वृत्तीचे लोक आहेत, ते काय म्हणतात, यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत. अगदी ऋण काढून सण साजरे करा, काही बिघडत नाही. पण आत्ताच आपण जगणार आहोत, आणि आत्ता आपण जगणार आहोत, आणि नंतर मेल्यावर कोणी पाहिलंय पुढचं. मग भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनाय च कुतः. मग हाच देह नक्की पुन्हा येणार आहे. मग आपल्याला ते सगळे आधीच्या जन्मातले जे आपण भगवंताचं केलेलं आहे ते सगळे पुंजी घेऊन आपण पुढे जाणार आहोत, कोणी पाहिलंय? असं कोणी पाहत नाही. मग आत्ताचा जो जन्म आहे त्याच्यात ऋण काढलं तरी हरकत नाही. ऋण फेडायला सुद्धा आपल्याला पुढे यायचं नाही, पुढे मुलं वेलं बघतील, आपण मजेत राहायचं. ही जी वृत्ती आहे, अर्थात तीही नंतर फोडून काढलेली आहे, अशा वृत्तीचे लोक सुद्धा असतात. ते आपल्यालाच विचारायला येतात, स्वर्गात गेल्यावर मग असं असं मिळणार आहे, तुम्ही पाहिलंय का स्वर्ग? काय उत्तर देणार? आम्ही नाही पाहिलेला स्वर्ग. बरं, मग स्वर्गात तुम्ही नाही पाहिलं, जे स्वर्गात गेलेत ते सांगायला येतात का तुम्हाला की असं असं आहे बरं का तिथे, तुम्ही यावरती स्वर्गामध्ये? नाहीये. अरे पण संत सज्जनांवरती विश्वास ठेवाल की नाही, की ज्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे, याची देही याची डोळा ती वृत्ती घेतलेली आहे, त्यांच्यावरती विश्वास ठेवाल की नाही? जसं रस्ता आपण विचारतो एखाद्याला, तो माणूस ओळखीचा ना पाळखीचा, तरी आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. तो म्हणला उजवीकडे जाते, आम्ही जातो. मग संत सज्जन जे अनेक वर्षापासून सांगतात, सद्गुरू जे अनेक वर्षापासून सांगतात, त्याच्यावर विश्वास ठेवायला तशी अशा पद्धतीने आम्हाला त्यांना उत्तर द्यावं लागतं. पंचदशीमध्ये असे वादविवाद खूप आहेत, प्रत्येक प्रकरणात आहे, कारण ते प्रत्येक गोष्ट त्यांनी सिद्ध केलेली आहे.
त्यामुळे त्याच्यामध्ये अगदी खूप डीप मध्ये आपण जातो की कोणते प्रश्न पडू शकतात. तशातलंच हा एक. आता विरोचन आणि इंद्र यांची कथा याला अगदी सुटेबल आहे. म्हणजे विरेचन आणि इंद्र यांची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, माहिती आहेच. पण कसं आहे, ज्या वेळेला विरोचन म्हणजे प्रल्हादाचा मुलगा, तर हा जो आहे प्रल्हाद पुत्र विरोचन म्हणजे राक्षस कुळातला, देव आणि दानव या दोन वृत्तीच आहे. बरं, म्हणजे तसं दानव कुळातला. आणि त्याच्याच बरोबर इंद्र, देवांचा राजा. त्यामुळे तो, असे दोघं मित्र मित्र होते. हे बघा, बाह्य मैत्री असू शकते ना, आपल्या इथे हल्ली पण असते तशी. आमची मैत्री आहे, पण राजकारण वेगळं आणि आमची मैत्री वेगळी, असं करणारे लोक पण आहेत ना. तशा पद्धतीने म्हणूया, हे दोघ जण प्रजापतीकडे ब्रह्मविद्या शिकायला, म्हणजे आत्मविद्या आत्मज्ञान शिकायला गेले होते. आणि परब्रह्माच्या विषयी ज्ञान घ्यायला गेले होते. आणि त्यावेळेला आधी प्रजापतीने या दोघांना सांगितलं, 35 वर्ष माझ्याकडे आधी सेवा करा. आपल्यासारखं असतं तर म्हणलं तर कुठे सेवा करा, त्या काळात आयुष्यही भरपूर होती. 35 वर्ष जर सेवा करत बसलो तर कोण त्याच्या पुढे ज्ञान शिकणार, अशी आमचा पहिला मिनिमम प्रश्न, नाही का? तर तसं त्यांनी काही विचारलं नाही. पण ते तिथे 35 वर्ष राहिले. 35 वर्ष राहिल्यानंतर गुरु गृहीत राहत होते, वल्कल वगैरे, किंवा काही गुरुगृह येते म्हणजे साधे कपडे, भगवी वस्त्र वगैरे घालून राहत होते, असं म्हणूया. वल्कल घालून राहत होते असं म्हणूया. आणि मग 35 वर्षानंतर नुसती सेवा करून घेतल्यानंतर प्रजापतीने एक मोठं गंगा आणलं आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आणि ते असं स्थिर केलं की ज्याच्यामध्ये प्रतिबिंब पडू शकेल. ते पाणी त्याच्यात ठेवल्यानंतर प्रजापतींनी सांगितलं, तर दोघांनी आपले चेहरे बघा. तर सुरुवातीला बघितलं तर ते सगळे वस्त्र याची घातलेली, कबलकल घातलेली, ते केस बीस काही फार बांधले, वाढलेले, जटा वाढलेल्या, दाढी वाढलेली, असलं काहीतरी. 35 वर्ष राहिले ना हो. तर त्याचं सगळं बघितल्यावरती दोघांनी ते बघितलं आणि म्हणे, बघा आपल्या उजव्या डोळ्यामध्ये किंवा डाव्या डोळ्यामध्ये काही तुम्हाला दिसतंय का? तिथे आत्मा असतो असं काहीतरी म्हणतात. कुठल्या डोळ्यात दिसतोय तर बघा तुमचं तुम्ही. दिसला का आत्मा? मग आपलं आत्मा आपल्यातच असतो, हे त्यांनी सांगितलं. आता हे सांगितल्यावर विरोचन आणि इंद्र म्हणले, अरे हो, खरंच की आपला आत्मा आपल्यातच असतो, तो गेला की आपण मृत होतो, हे सुद्धा आपण वाचलेलं आहे. म्हणजे आपला देह म्हणजेच आपला आत्मा, हे त्यांनी पण त्यावेळेला मानलं. आणि दोघे जण परत. आता म्हणले, दुसरे कपडे घाला, तुम्हाला आता घरी जायचंय, तुम्हाला विद्या प्राप्त झाली. आता जर तुम्हाला घरी जायचं असेल तर चांगले तुमच्या राजघराण्यातली उत्तम वस्त्र घाला, जी तुम्ही आधी आणून ठेवली होती. ती आणून ठेवलेली वस्त्र त्यांनी घातली, सगळे स्वच्छ झाले व्यवस्थित. आणि मग मुकुट वगैरे घातला, माळा वगैरे घातल्या. आता बघा म्हणे पुन्हा त्या गंगामध्ये. आता बघितलं तर दोघांना राजाचं चित्र दिसलं. आणि त्याच्यामध्ये हा, या राजाच्या ह्याच्यात पण आपल्यामध्ये आहेच, म्हणजे आत्मा आहेच आहे. अशा पद्धतीने झालं का म्हणले आत्मज्ञान, ह्यालाच आत्मज्ञान म्हणतात. म्हटल्यावरती दोघं म्हणले, हो आम्हाला झालं आत्मज्ञान. आणि बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर विरोचन जो होता त्याने असं ठरवलं, दुसरं तिसरं काही नाही, देह म्हणजेच यावत जीवेत, अशा पद्धतीने सुखम जीवेत ऋणम कुत्रा घृतम पिबेत, ही सगळी दानवी वृत्ती आहे, थोडीशी स्वार्थाची वृत्ती आहे. तो म्हणला, अरे मी म्हणजेच देह आणि देह म्हणजेच आत्मा, हे अगदी पटलं आपल्याला. आता मीच जर देह आहे तर माझ्या सुखासाठी मला कारण माझा देह सुखी राहिला तर मी सुखी राहील, मी सुखी राहिलो तर आत्मा सुखी राहील. आणि मी म्हणजेच आत्मा आहे, आत्मतत्व आहे, तेच म्हणजे परब्रह्म आहे. इथपर्यंत त्याचे विचार केले आणि तो आपला आपल्या राज्याला निघून गेला. पण नंतर इंद्र मात्र मध्ये वाटेमध्ये स्वर्गात जाताना म्हणला, हे सगळं बरोबर आहे, पण जसजसा माझा देह 35 वर्षामध्ये बदलला, म्हणजे हा देह बदलणार आहे, मग देह बदलणार आहे, त्याच्यावरचे कपडे बदलणारे आहेत. ते कपडे मी बदलले, त्यावेळेलाही माझ्या लक्षात आलं, कपडे बदलले, माझा देह अनेक वर्षांनी अस्थि जायते वर्धते विपरिणमिते, हे 6 विकारांनी आहे भरलेला, तोही बदलला. मग त्याच्यात राहणारं आत्मतत्व बदललं नाही. मग हे का नाही बदललं? लहानपणी जे होतं तेच तारुण्यात, तेच वार्धक्यात होतं, मग ते का नाही बदललं? म्हणजे ते न बदलणार आहे, हे सगळं बदलणार आहे. हा दोघांमध्ये फरक असेल तर देह म्हणजे आत्मतत्व नाही, हा विचार त्यांनी केला. आणि तो परत प्रजापतींकडे आला आणि मग प्रजापतींनी त्याला, अशी ती कथा उपनिषदामध्ये आहे. असं
तर सांगण्याचं तात्पर्य असं की ज्ञान झालं असं आपल्याला वाटतं, तेव्हा ते ज्ञान परिपूर्ण झालेलं नसतं. मग ते ज्ञान कसं असतं, अशी शंका ज्या आहेत त्याचं सगळं वर्णन इथे केलेलं आहे. ते वर्णन करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे, सहस्रामध्ये कोणी एक, पाहे देवाचा विवेक, परी त्या देवाचे कौतुक, ठाई न पडे श्रीराम. आता इंद्रासारखा अभ्यास कर, हा विचार आपल्याला समर्थाने दिला. आणि त्याच्यानंतर ते म्हणले की साधक हो. त्यांनी लगेच सिद्धत्व म्हटलेलं नाही, मुमुक्षुत्वाकडनं साधकत्वाकडे जा. सुरुवातीला तुला मंद मुमुक्ष साधकत्व येईल, तीव्र मुमुक्षुत्वाकडे आल्यानंतर मग तीव्र मुमुक्षुत्वाकडनं, की आता नाही मला भगवंतच पाहायचं, इथपर्यंत आल्यानंतर तू साधकाच्या अगदी सुरुवातीच्या स्टेजला म्हणजे मंद साधकत्व तिथपर्यंत येशील. ती लक्षणं आपल्याला पुढे सांगायचे. मग मध्यम साधकत्व मिळेल आणि मग तीव्र साधकत्वाकडनं सिद्धत्वाकडे जाशील. असा प्रवास याच्यात आपल्याला दिलेला आहे. म्हणून सिद्धाची लक्षणं तेव्हा सांगितलेली आहेत. आता ह्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं, सहस्रामध्ये कोणी एक, पाहे देवाचा वेग, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित ददति सिद्धये. हा गीतेतला श्लोक आठवायचा. म्हणजे हजारो मनुष्यांमध्ये कोणीतरी एखादाच माझी प्राप्ती व्हावी, मी अर्थ वाचून दाखवते, माझी प्राप्ती व्हावी म्हणून प्रयत्न करतो. एखादाच मतपरायण होतो. आपण जे ते वेळ म्हणतो ना, पारायण करणं वेगळं आणि परायण होणं वेगळं. मतपरायण असं भगवंत म्हणतोय गीतेच्या अध्यायामध्ये, 7व्या अध्यायातल्या दुसरी तिसरी काहीतरी ओळी आहे, श्लोक आहे. तर त्याच्यामध्ये तो म्हणतो मतपरायण जो होतो, आणि नुसतं मतपरायण होत नाही, जो माझं तत्वतः जाणतो, मला मर्म जाणतो, तत्वतः जाणतो, तत्वशः मला ओळखतो, तो एखादाच असतो. आमच्यासारखे नुसते उपासना करणारे, नुसते प्रवचनावर प्रवचन देणारे काही उपयोगाचे नाही. पण जे मतपरायण होतात, हे करायचंच आहे. का करायचंय की त्या टच मध्ये आपण राहतो. हे करून काही उपयोग नाही, मग कशाला वाचायचा दासबोध. मग हे प्रवचन करून उपयोग नाही, मग कशाला करायची प्रवचन. माझं ज्ञान वाढवण्यासाठी आणि त्याची तयारी करण्यासाठी प्रवचन करायचे. प्रवचन आहे ना, त्याने स्वाध्यायम प्रवचन आहे, हे दोन्ही करायचंच आहे, असं आपण मागे बघितलेलं आहे. पण ते करायचंय ते आपल्यासाठी करायचंय. चार लोकांना सांगताना आपल्याला तयारी करावी लागते, आपल्याला पुस्तकं वाचावी लागतात. ती पुस्तकं वाचणं याचा अर्थ ज्ञान झालं असं नाही, हे निश्चित. आचरणात बदल होईल, पारायण करताना परायण होण्याची आपली इच्छाशक्ती वाढेल, ह्या सगळ्या गोष्टी होतील. चित्तशुद्धीपर्यंत जाऊ, बाकी पुढचं काहीही होणार नाही. पण ह्या बेस तयार होणं, षट संपत्ती प्राप्त करणं हे महत्वाचं आहे. अशा तऱ्हेने त्यांनी म्हटलेलं आहे की एखादाच तसा असतो. मग हा एखादा होणं, सहजतेत तेच ट्रान्सलेशन केलेलं आहे. सहस्रामध्ये कोणी एक, पाहे देवाचा विवेक. विवेक पाहे म्हणजे काय, त्याला तत्वतः जो जाणतो, मतपरायण सारखा तत्परायण तो होतो, त्या देवाचं कौतुक सतत करत राहतो. आणि तोच देव माझ्यातही आहे, तोच देव तुमच्यातही आहे, असं जो कायमस्वरूपी मानतो, तो खरा साधकाकडून सिद्धत्वाकडे जातो. साधकाकडून सिद्धत्वाकडे अजून त्याला सिद्ध म्हटलेलं नाही. देवास कोण म्हणावे, कैसे तयासी जाणावे, तेची बोलणे स्वभावे, बोली जेल श्रीराम. देवदर्शन करायचंय, देव कोणाचं म्हणावे हे आधी समजून घेत. एखाद्याला भेटायला जायचं, तो भेटणारा मनुष्य कोण आहे, निदान त्याचं चित्र तर आपल्याकडे असायला पाहिजे की नाही, फोटो तर असाल ना. कोणाला भेटायचं तेच माहिती नाही, नाही पण भेटायला सांगितलं, जा तिकडे आणि भेटा म्हणले. अरे पण कुणाला, त्याचं काही नाव गाव पत्ता माहिती पाहिजे की नाही. फोटो तरी पाहिजे, नाव गाव पत्ता पाहिजे, कोणाला तरी दाखवता आलं पाहिजे की हा आहे का. एकाच नावाची अनेक माणसं असतात, मग आहे नाही तो आहे का, हा फोटो आहे, असं आपण म्हणतो की. म्हणजे नाम आणि रूप याची गरज आहे, ते मायेतलं आहे. मग या नामरूपाच्या आधाराने आपल्याला तिथपर्यंत जायचं असलं तरी त्याला काय, देव कुणाला म्हणायचं, त्याला कैसं जाणायचं आणि कैसं बोलणे स्वभावे बोली जेल, हे सगळं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग देव कुणाला म्हणायचंय असे त्यांनी अनेक ओव्या आपल्याला लिहिलेले आहेत. अंडज जारज स्वेदज उद्भिज, या चार खाणी ज्यांनी निर्माण केल्या, चार वाणी ज्यांनी निर्माण केल्या,
चंद्र सूर्य ज्यांनी निर्माण केले, स्वर्ग पाताळ ज्यांनी निर्माण केले, आणि ह्या सगळ्यावर नियंत्रण करण्याकरता ब्रह्मा विष्णू महेशांची नोंद केली. आणि ह्या सगळ्याचा त्यांनी विचार केला. असा जो ईशन करणार आहे त्याला देव म्हटलेले आहे. त्याला जाण्याचं म्हणजे केवढा मोठा प्रवास करायचा आहे बघा. तिथपर्यंत आपल्याला जायचंय. पंचमहाभूत ज्यांनी निर्माण केली त्याच्याकडे आम्हाला जायचंय. त्या देवाला म्हणजे सगुण निर्गुण हे सगळं ज्यांनी मांडलेलं आहे त्या देवापर्यंत आपल्याला जायचंय. म्हणून सगुणाचे आधारे जावंच लागतं, तेव्हा निर्गुण पावे जे निर्धारे होतं. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही मात्र काय करतो ते समर्थांनी सांगितलंय. म्हणजे देवे निर्मिली हे क्षिती, तिचे पोटी पाषाण होती, तयासीच देव म्हणती विवेकहीन श्रीराम. ज्या देवानी हे सगळं ब्रह्मांड निर्माण केलं त्यांनीच दगडधोंडे पण निर्माण केलेत की नाही. त्या दगडामध्येच देव निर्माण आम्ही केला आणि त्याच देवाला आम्ही खरं मानून चाललो आणि त्याचाच उदो उदो करत बसलो. त्याच्या पुढे आमची गाडी सरकतच नाही. आम्ही देवाला अमुक तोळ्यांचं काय मुकुट व्हायला, अमुक तोळ्यांच्या गळ्यातलं केलं, याच्यामध्येच त्या मूर्तीमध्येच आम्ही बसलो. आम्ही एवढं वाहिलं पण ते पैसे कुठून आणले होते ते न सांगणं जास्त बरं. मग इकडचा पैसा तिकडे ढकलला, काही उपयोग नाही मग त्याला. ते तर सत्कर्म केली होती का? मग सत्कर्म करून नुसतं ती शिवाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, श्रावणी सोमवारची कथा आपण ती वाचतो श्रावणी सोमवारी, की त्या बाईनी सगळे लोक आणून दुधाचे हंडेचे हंडे टाकत होते. त्या बाईनी काही केलं नाही. म्हातारी आजी होती, तिने घरातल्या सगळ्यांना, अहो घरात कोणी दूध पिऊ नका, काही करू नका, सगळं ते शिवालय आपल्याला भरून न्यायचे ती खोली. तो हा संपूर्ण देवाचं जे शिवपिंडी ठेवलेली आहे तो आतला गाभारा आहे, तो भरून घ्यायचा असं राजाज्ञा. ती म्हणली मला काही हे झेपायचं नाही, तिथे जाऊन सगळं दूध हे करायचं, त्याच्यापेक्षा मी माझ्या घरातल्या मी देणार नाही असं तिने म्हटलेलं नाही. तिने काय म्हटलेलं कथेमध्ये, की तिने मुलाला नातवाला सगळ्यांना नेहमी रोजच्या, याचा अर्थ वासुंदी करून प्यायली असं नाही, अतिरेक नाही केलेला कुठल्या गोष्टीचा. समर्थ म्हणतात कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा चुकीचाच आहे. नाही तर नाहीच करणार हे चुकीचंच आहे, करीन तर असंच करेन हेही चुकीचं आहे. दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. मग त्यांनी असं सांगितलेलं आहे, तिने असं म्हटलं त्यावेळेला, की मी घरातल्यांना जेव्हा रोजचं जे काय कप कप दूध प्यायला देते, एक कपभर प्यायला देते, एक ग्लासभर प्यायला देते, त्या पद्धतीने सगळ्यांचं पिऊन झालं की उरलेलं दूध मी त्या शिवालयात नेऊन ठेवणार आहे, त्याचे अभिषेक म्हणून ठेवेल. तिच्या त्या कणभर पात्रांनी संपूर्ण देवालय भरून गेलं, तो गाभारा भरून गेला. असं का सांगितलंय? सर्व लोकांना तृप्त करून मग आपण प्रसाद ग्रहण करणं, तेच खरं प्रत्यक्ष परमेश्वराचं साक्षात दर्शन असतं. आणि ते दर्शन तिला झालं म्हणून बाकीच्यांनी बालद्याच्या बालद्या आणून, बालद्याच्या बालद्या असं म्हणू नये, हंडेच्या हंड्या आणून दूध ओतलं, पण त्यांचा काही उपयोग झाला नाही. हे फक्त सूचित केलं. कोणी म्हणत नाही एवढं कसं काय, एवढ्याच कसं काय बदलं. हे तात्विक दृष्ट्या नाही, हे भावात्मक दृष्टिकोनातनं सांगितलं. आणि आपल्याला शंकराचार्यांनी हेच सांगितलेलं आहे, भावात्मक दृष्टिकोनातनं सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही क्रियात्मक दृष्टिकोनातनं वेगवेगळं द्या. कुत्र्याला काही लगेच पाटावर आणून बसवा आणि त्याची आरती करा असं नाही, ती ब्राह्मणाची करा. पण कुत्र्याला त्याला अन्न वगैरे देताना भावात्मक दृष्टी ठेवा, प्रेमाने द्या. त्याला देताना सुद्धा प्रेमाने द्या. म्हणून तर एकनाथ धावले होते तुपाची वाटी घेऊन, हे आपल्याला माहिती आहे. नाही तर आपण त्यांना वेड्यातच काढलं असतं, की अहो त्यांनी पूर्णाची पोळी चालली, कुत्र्याला काय बाधायचंय. पण हे का, इथे भाव होता की तो सुद्धा परमेश्वरच आहे, मनुष्य सुद्धा परमेश्वरच आहे, जीवभूते शिवपूजा हा भाग आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवून इथे जे शंका निरसन केलेलं आहे, त्या शंका निरसन अशा पद्धतीचे आहे की जिथे आपली मनोधारणा हा शब्द मी आधीपासून वापरते 6व्या दशकापासून. मनोधारणा जी आहे ती जीवभूते शिवपूजेची असावी. या दृष्टिकोनातून ती मनोधारणा आपली कशी बदलत जाते त्याचा अभ्यास आहे. आणि या शंका सुद्धा त्याच दृष्टिकोनातून केलेल्या असल्यामुळे त्या पद्धतीने करायचे. आज आपला समास पूर्ण झाला नाही, पण आपण पुढच्या वेळेला हा समास पूर्ण करून शक्य झालं तर त्याच्या पुढचा घेणार आहोत. कारण त्याच्यामध्ये फक्त आशंकाच आहेत आणि त्या आशंका आपल्याच सगळ्या आहेत, त्यामुळे आपल्याला परिचित असल्यामुळे नुसते सांगत गेलं तरी परिपूर्ण होणाऱ्या आहेत. अशा असल्यामुळे आशंका निरूपणच आहे पुढचं मला वाटतं.
सूक्ष्म आशंका निरूपण असाच आहे. तर तो आपण पुढच्या वेळेला बघूया. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.